अन्न व औषध प्रशासनाने तुकाराम मुंढे साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या धाडी घातल्या आहेत महाराष्ट्रभर, त्या धाडीमध्ये देशाला योगाचे महत्त्व पटवून देणारे व देशाला एका वेगळ्या दिशेकडे नेणारे योग गुरु रामदेव बाबांच्या पतंजलीचे देखील 80 लाखांचे आयुर्वेदिक औषधे जप्त झाले आहेत, त्याच्यावर देखील धाडी पडलेली आहेत. स्वदेशी आणि शुद्धता आणि योग या दाव्यांच्या माध्यमातून योग गुरु रामदेव बाबांनी जो प्रचार या देशात केला होता, त्या प्रचारात सर्व भारतीयांनी अतिशय चांगल्या प्रकारे त्यांचे प्रोडक्ट्स वापरले होते व त्यांचे सगळे प्रोडक्ट्सना त्यांनी चांगली पसंती दिली होती. पण जर या अशा योग गुरुने रामदेव बाबांनी या सगळ्याच्या पाठीमागून जर अशी औषधं जर आपल्या पतंजली स्टोअरमधून विक्री करत असतील, तर या देशातील सामान्य नागरिकांनी विश्वास ठेवायचा कुणावर, असा मोठा प्रश्न या देशात निर्माण झालेला आहे व या महाराष्ट्रात निर्माण झालेला आहे. तर आमची तुकाराम मुंढे साहेबांना राज्य सरकारकडे विनंती आहे की ताबडतोब अशा या लोकांवर निपक्षपातीपणे चौकशी करावी व कठोरातली कठोर शिक्षा या लोकांवर व्हायला पाहिजे, असं आमचं मत आहे. एवढंच आम्ही या ठिकाणी सांगतो.